पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या नव्या कोऱ्या पुस्तकामुळे आता खळबळच उडाली आहे। बोरवणकर यांनी त्यांच्या कार्यकाळातल्या पुण्यातल्या पोलीस भूखंडाबाबत एक मोठा खुलासा केलाय। त्यात त्यांनी थेट कुणाचंही नाव न घेता अजित पवार यांच्यावरती आरोप केले। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। मीरा बोरवणकर यांचा अजितदादांवर आरोप। पुण्यातल्या भूखंडावरून दादांकडे बोट। थेट नाव न घेता धक्कादायक खुलासा। पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी पोलीस दलातल्या अनुभवावर मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलंय। त्यात त्यांनी 2010 मध्ये पुणे पोलिसांच्या 3 एकर भूखंडाच्या लिलावाप्रकरणी तत्कालीन पालकमंत्र्यांकडे बोट दाखवलंय। त्याचा दावा एका इंग्रजी दैनिकानं प्रसिद्ध केलाय। आपल्या पुस्तकातल्या द मिनिस्टर या प्रकरणात त्यांनी थेट नाव न घेता अजित पवार यांच्यावरती आरोप केले। पुस्तकात त्यांनी म्हटलंय, पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्र मी नुकतीच स्वीकारली होती। मला विभागीय आयुक्तांचा फोन आला। त्यांनी पालकमंत्र्यांनी भेटायला बोलवलंय असं सांगितलं। येरवडा पोलीस स्टेशनच्या जागेबाबत चर्चा करायची असल्याचं त्यांनी म्हटलं। विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात मी पालकमंत्र्यांची भेट घेतली। त्यांच्याकडे त्या भागाचा मोठा नकाशा होता। लिलाव यशस्वीपणे पार पडलाय आणि सर्वाधिक बोली लावणाऱ्याला मला जमीन हस्तांतरित करायची आहे असं त्यांनी सांगितलं। येरवडा हे पुण्याचं अक्षरशः केंद्र बनलंय। पोलिसांना अशी मोक्याची जागा भविष्यात मिळणार नाही असं उत्तर मी दिलं। पण मंत्र्यांनी माझं ऐकलं नाही आणि प्रक्रिया पूर्ण करायला हवी असा आग्रहच धरला। लिलाव जर पूर्ण झाला असेल तर आधीच्या पोलीस आयुक्तांनी भूखंड हस्तांतरित का केला नाही असं मी त्यांना नम्रपणे विचारलं। माझ्या मते ती प्रक्रिया सदोष आणि पोलीस दलाच्या हिताविरोधात आहे असंही मी त्यांना सांगितलं। एवढी मोक्याची जागा एका खासगी व्यक्तीला देणं माझ्यासाठी शक्य नाही असं मी त्यांना सांगितलं। मंत्र्यांनी काचेच्या टेबलावर नकाशा फेकला। त्यानंतर मग त्यांच्याशी सहमती नव्हती, त्यामुळे मी पोलीसची जागा वर्ग करण्यास माझी हरकत आहे, करणार नाही। म्हणून मी त्यांना समजून सांगितलं, मला चांगलं राहील, आपले 495 क्वार्टर्स होऊन जातील, ऑफिसर्सला त्यांचे क्वार्टर्स होऊन जातील आणि अनपेक्षितपणे त्या माणसाला गरज असल्यामुळे त्यांना खूप जास्त रेट दिलेले आहे। पण त्यांना काही ते पटत नव्हतं। दादा पालकमंत्री होते, अजित दादा या प्रकरणाची तसा दादाचा काही संबंध नव्हता। हा प्रस्ताव पूर्ण होम डिपार्टमेंटचा होता, होम डिपार्टमेंटकडे आलेला। मग त्यांनी म्हणे दादाने सांगितलं त्यांच्याशी भेटू आपण, उद्या मला भेटायला ते भेटले मला। नंतर त्यांनी काही त्यांना माहीत नाही। पुस्तकात बोरवणकरांनी अजित पवार यांचं थेट नाव घेतलं नाही, पण जिल्ह्याचे मंत्री दादा असं त्यात म्हटल्यानं त्यांचा रोख अजित पवार यांच्याकडेच असल्याचं दिसतंय। 2010 मध्ये अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते। यावरून विरोधकांनी आता सरकारवर टीकेची झोडच उठवली आहे। एक सीनियर पुलिस ऑफिसर ये बयान दे रही है कि किस तरह से सरकारी ज़मीन ये लोग हड़पना चाहते थे, किस तरह से सरकारी ज़मीन ये लोग हड़पना चाहते थे, और आप उनको अपने कंधे पर लेकर घूम रहे हो। एकनाथ शिंदे, अजित पवार, उनका कैरेक्टर क्या है भ्रष्टाचार में सबको मालूम है। पण हे सरकार नुसतं बदल्यांचं सरकार आहे, बदल्यांमध्ये पैसे खाणारं सरकार आहे आणि त्याच्यामुळे IPS असो की पोलीस विभागामध्ये असो मोठ्या प्रमाणात या सरकारच्या विरोधात एक उद्रेक आहे। आणि म्हणून IPS अधिकारी मीरा बोरवणकरांनी जे काही पुस्तकात लिहिलं असेल तर त्याच्यातलं वास्तविकच आहे। अजितदादा हे आता देखील तिथले पालकमंत्री आहेत, एक सक्षम उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आणि कुठची जमीन घेऊन त्याच्यावर वेगळा विकास करण्याची मानसिकता त्यांची असेल असं मला वाटत नाही। आणि म्हणून बोरवणकर मॅडमनी काय लिहिलं हे पहिलं वाचायला लागेल आणि त्याच्यावर मी खुलासा करण्यापेक्षा अजितदादा खुलासा करण्यापेक्षा अजितदादांचं कार्यालय खुलासा करेल। मीरा बोरवणकर या महाराष्ट्र पोलीस कॅडरच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी होत्या। लेडी सुपरकॉम असं त्यांना म्हटलं जातं। मुंबईमधलं माफियाराज संपवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता। दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनच्या अनेक गुंडांना त्यांनी तुरुंगात धाडलं।
1994 मध्ये जळगावमधलं सेक्स रॅकेट उघडकीला आणल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली. अबू सालेमसह इतर अनेक फरार गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणात त्यांचा पुढाकार राहिलाय. धडाडीच्या पोलीस अधिकारी मानल्या जाणाऱ्या मीरा बोरवणकर यांच्या आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आता यावर अजित पवार नेमकं काय उत्तर देतात हे बघणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.